नमस्कार, मी उर्मिला जोशी. आज दिवसभरात शेअर मार्केटमध्ये काय काय घडामोडी झाल्या याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आज सकाळी शेअर मार्केट आपलं फ्लॅटच ओपन झालं, पण दिवसभरात ते हळूहळू वरती चढतच होतं आणि शेवटी मार्केट बंद होईपर्यंत 666 अंकांची उसळी येऊन ते बंद झालं. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात 1.73 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. सर्व क्षेत्रीय निर्देशांकात भरपूर वाढ झाली आणि विशेष करून ऑटो आणि बँकिंग क्षेत्रात मात्र सर्वाधिक जास्ती वाढ झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक मात्र घसरले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 666 अंकांनी वाढला. 85,836.12 वर तो बंद झाला, पण दिवसभरात मात्र 85,930.43चा नवीन उच्चांक त्याने गाठला. निफ्टी 181.85 व अंकाच्या वाढीसह 26,186 वर बंद झाला, पण दिवसभरात 26,250.90 वर त्यांनी उच्चांक गाठला. सेन्सेक्समधील 30पैकी आज 28 शेअर्स हे वधारले. त्यात मारुती सुझुकी सर्वात जास्ती म्हणजे 4.76% वाढला. मेटल ॲटो 2% वाढले. FMCG, PSU बँका जवळजवळ 1% वाढल्या. कॅपिटल गुड्स इंडेक्स मात्र 0.6% घसरला. मार्केट सध्या स्वस्त आणि वरच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती चायना आणि हाँगकाँगमधली आहे. त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते आपला पैसा तिथे वळवण्याची शक्यता आहे. त्यांनी जर सेलिंग सुरू केलं तर मात्र आपलं मार्केट थोडेफार प्रमाणात मंदीत जाण्याची शक्यता आहे. तेव्हा याकडेही आपण लक्ष देणं आवश्यक आहे. झेगल प्रीपेड ओशियन सर्व्हिसेसच्या 25 सप्टेंबर रोजी झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये स्पॅन ॲक्रॉस IT सोल्युशनचे शेअर्स जे ₹10 फेस व्हॅल्यूचे आहेत ते 10,66,314 प्रीमियम 290.80 या भावासह 300.80ला विकत घेतले. तसेच 15.6 कोटी इन्व्हेस्टमेंट करण्यासही त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आज हा शेअर 4% वाढला. 66.20 MV हायब्रिड पॉवर प्रोजेक्टसाठी KPI ग्रीन एनर्जीला लेटर ऑफ अवॉर्ड्स मिळालेले आहे. पेट्रोनेट LNGचे 4.46 मिलियन शेअर्स तसेच गेल इंडियाचे 2.39 मिलियन शेअर्सचे आज ब्लॉक डील झालं. भारतात नागरी विमान वाहतूक उद्योग सर्वात वेगवान आहे. देशांतर्गत वाहतूक 306.79 दशलक्ष मागील वर्षाच्या तुलनेत 13.5% वाढलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय वाहतूक 69.65 दशलक्ष म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा 22.3% वाढलेली आहे. याचं कारण असं सांगितलं जातं की एअर इंडियाचं प्रायव्हेटायझेशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे एअर इंडिया आणि इंडिगो यांनी अनुक्रमे 1,000 आणि 250 एअरक्राफ्ट खरेदीची ऑर्डर दिलेली आहे. 8 ऑक्टोबरला वेदांतांची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये इंटिरियम डिव्हिडंड डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर रेकॉर्ड डेट त्यांची 16 ऑक्टोबर ही असेल. स्विस फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी UBSने बुधवारी मुंबई बेस HDFC बँकेचे 30.72 लाख शेअर्स खरेदी केले. दक्षिण कोरियाची ॲटोमेकर हुंडिया भारतीय शाखा हुंडाई मोटर लिमिटेड यांना भांडवली बाजार नियामक मंडळाने म्हणजे सेबीने IPO आणण्यास मंजुरी दिलेली आहे. हा IPO पूर्णपणे विक्रीसाठी असेल आणि ह्याचे इक्विटी शेअर्स याचे जवळजवळ 14,21,94,700 इतके असतील. 27 सप्टेंबरला डेव्हिज लॅब आणि LTI माइंट्री या 2 समभागांचा समावेश निफ्टी 50मध्ये झाला. भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि ट्रेंट हे 2 समभाग तिथून वगळण्यात आले.
जे स्टॉक्स निफ्टी फ्युचरमध्ये आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंगसाठी घेत असतात तेच त्यांचाच समावेश या निफ्टी 50मध्ये करण्यात येतो आणि त्यांच्या परफॉर्मन्सवरनं हे सेबी ठरवते. आता आज आपण एका कंपनीची माहिती घेऊया. थोडक्यात माहिती घेऊया. आपण ह्या कंपनीचा जर शेअर्स विकत घ्यायचा असेल कोणाला तर तुम्हीसुद्धा नीट व्यवस्थित अभ्यास करा. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन त्याचा अभ्यास करा आणि नंतर तुम्ही ह्याचा काय तो विचार करा आपण घ्यायची किंवा नाही, किंवा तुमचा एखादा सल्लागार असेल तर त्यांनाही विचारून हा निर्णय घ्या. पण आपण आज या कंपनीची एक थोडक्यात माहिती बघूया. कंपनीचं नाव आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही लार्ज कॅप कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या नियंत्रणाखाली काम करते. ह्या कंपनीला महारत्न हा दर्जा मिळालेला आहे. कंपनीमध्ये भारत सरकारचे 51.34% होल्डिंग आहे. 1,78,195 CKM ट्रान्समिशन लाईन्स, 278 सबस्टेशन्स, 5,33,146 ट्रान्सफॉर्मेशन कपॅसिटी, 150+ डोमेस्टिक क्लायंट, 25+ ग्लोबल क्लायंट्स या कंपनीकडे आहेत. ही कंपनी EHVAC/HVDC अन्वये पॉवर ट्रान्समिशन करते. टेलिकॉम बिझनेससुद्धा ही कंपनी करते. त्याच्यासाठी तिचं नाव ब्रँड नेम आहे पॉवर टेल. कन्सल्टन्सीमध्ये कंपनी इंटरस्टेट ट्रान्समिशन, नेटवर्क, इम्प्लिमेंटेशन ऑफ स्मार्ट ग्रीड प्रोजेक्ट्स, एनर्जी एफिशियन्सी, एनर्जी ऑडिट, कॅपॅसिटी बिल्डिंग, असाइनमेंट्स या बाबतीत कन्सल्टन्सी करते. याचं रजिस्टर ऑफिस दिल्लीला आहे आणि कॉर्पोरेट ऑफिस गुरगाव म्हणजे हरियाणामध्ये आहे. मार्केट कॅपिटल आहे 3,25,567.64 कोटी. रेव्हेन्यू आहे 11,006.18 कोटी हा सेकंड क्वार्टरचा पर्यंतचा आहे. नेट प्रॉफिट आहे 3,723.92 कोटी. मागील वर्षाचा जो Q2 आहे त्याच्यापेक्षा यावेळेला प्रॉफिटमध्ये 3.52% वाढ झालेली आहे. मार्च 2024मध्ये कंपनीने ₹2.75 डिव्हिडंड दिलेला आहे. गेल्या 7 दिवसात 8.6% हा समभाग वाढला. आज त्याचा भाव 351 ते 365च्या दरम्यान होता. शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार केला तर प्रमोटर्सकडे 51.34% शेअर्स आहेत. म्युच्युअल फंडांकडे 11.61% आहेत. रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडे 3.60% आहेत आणि अदर्समध्ये 4.72% आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशन्सचा विचार केला तर 28.73% शेअर्स आहेत. कंपनीची BVPS बुक व्हॅल्यू पर शेअर 93.70 रुपये आहे. EPS 16.74 रुपये आहे. ROE 18.24% आहे आणि ROA रिटर्न ऑन ॲसेट्स 5.93% आहे. ही सगळे आकडेवारी Q2ची आहे. आज आपण आजच्या मार्केटची थोडक्यात माहिती घेतली. तुम्हीसुद्धा व्यवस्थित अभ्यास करून कुठलाही शेअर विकत घ्यायचा असेल त्याचा नीट अभ्यास करा. मागील 1 वर्षभरात त्याची कामगिरी काय होती, कंपनीमध्ये कुठल्या चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत, कुठल्या चांगल्या घटना घडल्या आहेत याची माहिती घ्या. व्यवस्थित माहिती घेऊनच मग कुठलेही शेअर्स विकत घ्या. म्हणजे मग कुठलाही शेअर्स पडला, आपण हे केलेली चूक झाली असं कधीही मनात येणार नाही. त्यामुळे नीट विचार करून शेअर्स घ्या. प्रॉफिट बुकिंग करत जा वेळोवेळी. म्हणजे हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल आणि तुम्ही नक्कीच ह्यातून चांगली मिळकत करू शकाल. आता उद्या भेटूया. इथेच थांबूया. नमस्कार.